नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी आहे उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे गेले 3 टर्म इथले आमदार आहेत। या भागाचा किती विकास झालेला आहे, कुठले मुद्दे इथले प्रलंबित आहेत, सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतंय, या सर्व बाबीचा आपण आढावा या विशेष कार्यक्रमातून घेणार आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी उमरगा येथील सर्वसामान्य नागरिक आहेत, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील आहेत। आपण त्यांच्याकडे बातचीत करणार आहोत। नेमकं कुठले मुद्दे प्रलंबित आहेत, काय विकास कामं झालीत, मला सांगा। काय नेमकं विकास कामं झालीत गेल्या 5 वर्षापासून, काय प्रलंबित मुद्दे आहेत? उमरगा तालुक्यात पूर्ण सर्वांगी विकास झालेला आहे। कुठलंच प्रलंबित राहिलेलं एखादं दोघं काम शिल्लक असेल, बाकीचे जवळजवळ पूर्ण कामं जवळजवळ होत आलेले आहेत। पाणी पुरवठा असो, बायपासचा असो, किंवा मग शहरातले मोठमोठे खड्डे रस्ते होत होते ते एकदम नंबर 1 झालेले आहेत। तिथे मुळज रोड आहे, शिवपुरी रोड आहे, पतंगी रोड आहे, हे भरपूर असे कामं झालेले आहेत। पाणी पुरवठा पण नाही सर, पूर्ण विकास काम झालेलं नाही। उमरगा शहरामध्ये सुसज्ज असं भाजी मंडई सुद्धा नाही आणि सरकारी दवाखान्यामध्ये तिथे डिलिव्हरीच्या पेशंटसाठी तिची व्यवस्था नाही। तिथून खाजगी दवाखान्यामध्ये रेफर करतात, त्याच्यावर आमदार साहेबांचं लक्ष नाही आणि उमरग्यामध्ये विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे। पण उमरग्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर तुम्ही बघा जाऊन, तुम्ही जे दोन्ही साईडला पाणी वाहत आहे तिथं कित्येक अपघात झालेले आहेत। हे आमदार साहेबाला माहीत असताना सुद्धा त्याच्याकडं कानाडोळा केलेला आहे आणि निवडणुकीचं हित म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे काम मंजूर करून तिच्या प्रश्न प्रलंबित आहे। उमरगा तालुक्यातील खासदारकडे येते, पण तू स्वच्छता आहे, शहरातली स्वच्छता। उमरगा व लोहारा तालुक्यातील आमदार साहेब ज्ञानराज चौगुले साहेब हे आज 15 वर्षापासून आमदार आहेत, पण एवढं स्वच्छ आणि चांगला कारभार चालू आहे तरी पण त्यांनी सरकारी दवाखान्याचा काही विषयांचा आहे। आज देखील सरकारी दवाखान्यामध्ये एवढी सुविधा चांगली आहे, लेडीज सगळं पूर्णपणे सुविधा त्यांना लेडीजसाठी आहे, डिलिव्हरी व्यवस्थिशीर आहे आणि आमच्या नाही शाही रुग्णालयाचा विषयच नाही। इथं आमच्याकडे आमदार साहेबांनी एवढी व्यवस्था ठेवली, दवाखान्याचा प्रश्न आहे। 5 वर्षामध्ये जे विकास कामं झाले याच्यामध्ये काय नेमकं आपल्याला काय वाटतं? एकाचा विषय मिटवा। सरकारी दवाखान्यात तिकडे आमचा माणूस आहे, चौगुले साहेबांनी तिथं माणूस ठेवलेला आहे। एक फोन आला की तिथं पेशंट गेले की नावासहित तिथं त्याची व्यवस्था होती आणि मुंबई देखील इथून पेशंट मुंबईला देखील पाठवलेला आमचा मुंबईला माणूस आहे, सोलापूरला आहे, कुठे देखील पेशंट खुश आहे तुम्ही आमदार साहेब? बिलकुल, त्यांचा 15 वर्षाचा काळ एवढा चांगला आहे की आपण दुसरे आणखी नागरिक आहेत, मला सांगा काय कुठले प्रश्न प्रलंबित आहेत गेल्या 5 वर्षाचा जर आपण विचार केला तर उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये असे कुठले काम आहेत की आमदारांनी प्रमुख केलेले? नमस्कार, मी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शंतनु सगर। सध्याला आमचे नेते सुरेशदाजी बिराजदार यांना लोकसभेला शब्द देऊन व विधान परिषदेला शब्द देऊन डावलण्यात आला, त्यामुळे आमची काल राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे व विधानसभेचं बोलायचं म्हणलं तर मित्रपक्षांना 20% निधी द्यायचा असेल तर त्यांना आम्हाला तिलांजली देण्यात आलेली आहे। आम्हाला 1 रुपयाचा निधी देण्यात आलेला नाही आमदार साहेबांना, राष्ट्रवादीला म्हणा, भाजपला म्हणा, कुणालाच म्हणा। त्यामुळे आम्ही सध्याला आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू, 2-3 दिवसांना बैठक होईल, त्यांना आमची पुढची भूमिका जाहीर करू। काय मुद्दे प्रलंबित? नमस्कार, मी अप्पू इप्परगे, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्यकारिणी सदस्य। आम्हाला लोकसभेला अजितदादांनी शब्द दिलेला होता की लोकसभा लढवायची आहे, तरी आमचे नेते मान्य सुरेशदाजी बिराजदार साहेबांना तयारी करायला लावलेली होती, परंतु त्याही वेळेस आम्हाला डावललं गेलेलं आहे आणि आयात उमेदवार करून उमेदवारी दिली। परत विधान परिषद देण्याची बोलले होते, परंतु विधान परिषद पण आम्हाला दिलेलं नाही। कालच आमची पक्षाची बैठक झालेली आहे, तरी आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये विधानसभेची भूमिका स्पष्ट करणार आहोत। तरी आमदार साहेबांना माझी एवढीच विनंती आहे, आमचे नेगूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं डिलिव्हरी अगोदर भरपूर होत होते, तर आता सध्या एवढी असुडू लागल्या पेशंटची आरोग्याचा। मला सांगा कुठले मुद्दे घेऊन आता ही निवडणूक कशी असणार आहे, कसं समीकरण असेल? आम्ही काम केलेलं, जे काम केले ते आम्ही जनतेपर्यंत मांडू, जनतेच्या समोर पुरेपूर आम्ही काम केलेलं मांडू। विरोधकांना काय, एक आमच्याकडे कमीत कमी 10 कामं सांगण्यासारखे आहेत। चालू खासदार जे आहेत आमचे, गेल्या 10 वर्षात एक साधा आमचा रोड कंप्लीट करून घेता आला नाही, ह्या विषयावर यांना बोलावं। कुठतर आमच्या खालच्या समाजाचा आमदार आहे म्हणून त्याला बोलायचं, मराठ्याचा केवळ खासदार आहे म्हणून त्याला अजिबात काय बोलायचं नाही। हे जनतेचं हित शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, कितीपत इथं लागू झाल्यात, सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्यात का, काय वाटतं? सर्वसामान्यपर्यंत या योजना पोहोचलेल्या नाहीत। या तालुक्याचे आमदार
आम्ही 3 टर्म निवडून दिले ना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला त्यांनी ना शेतकऱ्याचा सोडवला. या तालुक्यात बेरोजगारी तशीच आहे. त्यामुळं आमदार साहेब फक्त मोगम आश्वासन देतात. कुठल्याही या तालुक्यातला ठोस असा प्रश्न सुटलेला नाही. मोठ्या प्रमाणावर निधी आमदार साहेबांनी आणला असं म्हणलं जातंय, मग ते निधी वापरला कुठं? म्हणजे मला एकच बोलायचं आहे, मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे ग्रामीण भागातला. मला एकच बोलायचं आहे, 400 वर्षानंतर आमचा आज मराठा समाज एकत्र आलेला आहे केवळ जरांगे पाटलामुळं. आणि हे चालू याच्यामधले आमदार असल्यामुळं आमचा मराठ्याचा त्यांनी कोणी विचार केलेला नाही. आमची एकच तळमळ आहे, आमचे जरांगे पाटील जे उमेदवाराला दगडाला उभा करू दे त्यांनी ह्यांना मतदान करा म्हणजे आमचा मराठा समाज त्याला मतदान करणार आहे. हे तालुक्याच्या वतीने मी सांगतो. बाकी आम्हाला देणं घेणं काय नाही. काय कुठले ग्रामीण भागातले काय प्रश्न प्रलंबित आहेत? ग्रामीण भागातले प्रलंबित प्रश्न नाहीत. मी असं म्हणत नाही की 100% प्रश्न आहे. आज 100% नाही, 99.99% प्रश्न ग्रामीण भागातले शहरी भागातले बी सुटलेले आहेत. आजोपर्यंत जर पूर्व इतिहास जर स्वातंत्र्य झाल्यापासून जेवढा विकास झाला नाही तेवढं ह्या 15 वर्षात झालेला आहे. वरिष्ठ स्तरावर जर राजकीय उलथापालट जी झालेली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? एक मतदार म्हणून काय वाटतं नेमकं? सर, मी ॲडव्होकेट SP इनामदार. मला या ठिकाणी आपण जे प्रश्न विचारलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जनतेला जे काही ह्यांनी गद्दारी पक्षासोबत केलेली आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत आणि जे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांसोबत जे गद्दारी झालेले पक्ष फोडण्यात आलेलं आहे ते जनतेला अजिबात पटलेलं नाही. ते राग, ते द्वेष त्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या विधानसभेमध्ये नक्कीच दिसेल असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं विकास या ठिकाणी झालेला नाही. कुठले कामं प्रलंबित आहेत वाटतं? नेमकं विकास झाला नाही ते कुठले कामं प्रलंबित असतात? मूळ उमरगा शहरामध्ये असेल, लोहारा शहरामध्ये असेल, उमरगा तालुक्यामध्ये आणि लोहारा तालुक्यामध्ये असा एकही प्रश्न प्रलंबित नाही. घर तिथं नळ पोचलेला आहे, गाव तिथं रस्ता पोचलेला आहे, गाव तिथं रस्त्याच्या बाजूला गटार झालेला आहे, गाव तिथं स्वच्छतागृह झालेला आहे, गाव तिथं सभागृह झालेला आहे. प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक समाज हा विकासाचा केंद्रबिंदू मानून माननीय आमदार साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक समाजापर्यंत आमचं मूळ शिवसेनेचं ब्रीदवाक्य असं आहे, सिंधुराचे सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरेंनी ठरवून दिलेलं आहे. आपण राजकारण करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं आहे. आणि 20% राजकारण करत असताना 20%च्या राजकारणामध्ये आपण कुठलाही जाती धर्म न पाहता प्रत्येक समाज हा आपला समाज आहे या भावनेनं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार साहेबांनी केलेला आहे. आणि याही पुढील कालखंडामध्ये ही लोकशाही आहे. आता प्रत्येक समाजामध्ये काम करत असताना, शहरामध्ये काम करत असताना, लोहारा तालुक्यात करत असताना किंवा उमरगा तालुक्यामध्ये काम करत असताना पूर्णच कामं झाले अशी कुणालाही म्हणता येत नाहीत. आता काही शेतरस्त्याचे प्रलंबित कामं आहेत, ते कामं एखादी 2 राहिले असतील किंवा त्या स्थानिक शेतकऱ्याचं त्या शेतकऱ्याची संमती मिळाली पाहिजे. शेतकऱ्यामध्ये भांडण असतात, भांडण तंटा असणारा तंटा जो आहे तो गाव लेवलवरती मिटून घ्यावा लागतो आणि ते मिटून पुढच्या कालखंडामध्ये, कारण पुढच्या सुद्धा टर्ममध्ये ज्ञानराज चौगुले साहेबच आमदार होणार. कारण युवकांचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत काय वाटतं नेमकं? या तालुक्यामध्ये गेली 3 टर्म उमरगा लोहारा विधानसभेच्या अनुषंगानं या 3 टर्ममध्ये ज्ञानराज चौगुले साहेब हे आमदार होते. तर युवकांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की 15 वर्ष ज्यांनी विकासाचा आव आणून, आत्ताच काकांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणतात, पण 80% टक्केवारी कामाची आणि 20% फक्त जवळचा आहे. तर या ठिकाणी 20%चं हे करत आहेत, पण युवकांच्या ज्या प्रश्न आहेत ते 15 वर्ष MIDC तर मोठी 15 वर्ष आहे. त्या 15 वर्षामध्ये युवकांच्या बेरोजगारीसाठी मोठी MIDC आहे. त्या MIDC बेरोजगारीचा काय प्रश्न प्रलंबित आहेत का काय वाटतं नेमकं? आमदार साहेबांनी एवढं चांगलं काम केलं तालुक्यासाठी, खेड्यामध्ये, मागासवर्गीयामध्ये. 9 डिसेंबर 1956 सालेगाव ठिकाणी बाबासाहेबांनी रस्ते आणली होती. तेव्हापासून कुणी काय 10 रुपये दिलं नव्हतं, पण हे आमदार 17 कोटी मंजूर केले, 14 कोटी टाळसफाई केले आणि कराडच्या ट्रस्टसाठी 15 कोटी दिले मागासवर्गीय बौद्धविहारासाठी. आणि पूर्ण तालुक्यामध्ये 10 कोटीच्या वरच निधी गेलाय मागासवर्गीय वस्तीमध्ये. बौद्धविहार असेल, समाज मंदिर असेल, संशय काही असो, एवढं चांगलं काम आहे आमदार साहेबाचं, ह्याला कुणी नाव ठेवू शकत नाही. शासनाच्या योजना पोहोचल्या काही? मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की उमरगा लोहारा तालुक्यातील मुस्लिम जे कब्रस्तानचे विषय आहेत, कंपाऊंड वॉल म्हणा किंवा गेट म्हणा, अजून काय तिथं बोर म्हणा, हे पूर्ण उमरगा लोहारा तालुक्यात आमदार साहेबांनी जेवढं होईल तेवढं निधी दिलेला आहे आणि कंपाऊंड वॉल घेऊन तिथं सुरक्षित केलेलं आहे, वाद न होता काही. उमरग्यात ईदगाह आमचं जे मैदान आहे मुस्लिम समाजाचं, त्याच्यासाठी 1 कोटी रुपये निधी आता सध्या चालूमध्ये काम आहे, ते चालू काम आहे. आणि दुसरं त्याच्यातलं 2 कब्रस्तान जे मोमीन गल्लीतलं मोमीन समाजाचं जे कब्रस्तान आहे त्यांना पण 60 लाखाचा निधी दिलेला आहे. तर मुस्लिम समाजासाठी भरपूर काम आमदार साहेबांनी केलेले आहेत आणि विकासरत्नच आमदार आहेत.
महिला देखील आहेत. मला सांगा, शासनाच्या अनेक योजना आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, काय वाटतं त्याचा कितीपत फरक पडेल आणि मतामध्ये हे रूपांतर सगळं होऊ शकतं का? काय वाटतं? नमस्कार, मी प्रीती जाधव. आता आपण विद्यमान जे आमदार आहेत ज्ञानराजी चौगुले यांनी माझी लाडकी बहीण योजना जी आहे ते प्रत्येक महिलांच्या दारोदारी जाऊन त्यांनी त्याचा लाभ घेण्याचा म्हणजे महिलांना हो यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. केवळ त्यांनी एकच वर्ष नाही तर 3 वर्ष त्यांनी मारलेला आहे. मला विश्वास आहे की सर ह्याही वर्षी म्हणजे निवडून येतील व आमच्या सर्व महिलांचा त्यांना पुढाकार आहे. आता मी इथं ह्या ठिकाणी रहिवासी झालेली आहे उमरगा ठिकाणी. तर या ठिकाणी आमच्या इथे बाथरूमचा प्रश्न होता, त्या ठिकाणी पाणी नव्हतं. मग आम्ही नगर परिषदमध्ये जर वेळेस महिला जायचो पण आमचं काम कधी झालं नाही. पण मी सर्व महिलांना घेऊन आमदार साहेबांच्या इथं गेले तर आम्ही तिथं बोलल्यानंतर लगेच त्यांनी आम्हाला पाणी दिलं. आपण पाहिलं गेल्या वर्षी खूप कडक उन्हाळा होता, त्या उन्हाळ्यात सुद्धा त्या बोरला पाणी होतं. 2-3दा बंद झालं परंतु सरांनीच्या प्रयत्नातून आम्हाला कधीही 1 रुपयाही त्या ठिकाणी खर्च करावा लागला नाही. आणि सर्वसामान्य महिलांना जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ते 1,500 महिलांसाठी ना खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ती जेव्हा घर सांभाळते तिला अनेक अडचणी असतात, अनेक प्रश्न असतात. छोट्या छोट्या म्हणजे 10 रुपये 5 रुपयासाठी सुद्धा महिलांना त्या पैशांचा म्हणजे उपयोग होतो. मग 1,500 ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि मला विश्वास आहे की आमदार साहेबांना म्हणजे या ठिकाणी सांगावं असं वाटतं, माणूस एकदा निवडून येऊ शकतो, जर सरांनी जर कामच नाही केलं तर ते 3-3 वेळेस निवडून कशाला येतील? काय कुठले प्रश्न प्रलंबित वाटते तुम्हाला? एक महिला म्हणून इथल्या सगळ्या सुविधा आहेत का? काय वाटतं? मी सर्वसामान्य गृहिणी आहे आणि जेव्हा मी साहेबांकडे कुठलं काम जर फोन वगैरे केला तर माझं लगेच काम होतं आणि माझ्यासोबत माझ्या महिलांचं पण काम होतं. मग आम्हाला असं वाटत नाही की साहेबापर्यंत कुठली गोष्ट पोहोचली आणि ते काम झालं नाही, पूर्ण झालं नाही. तर आम्हाला वाटतं की साहेबांचं म्हणजे महिलांसाठी तर जेव्हा फोन आम्ही जेव्हा करतो तेव्हा लगेच त्यांचे सहकारी किंवा कुठलेही कार्यकर्ते असू द्या लगेच आमचा फोन उचलणे आणि लगेच आमचं काम करणे. आता गेल्या उन्हाळ्यातच आमच्या महादेव गल्लीमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता आणि गटारीचा आणि रोडचा पण प्रश्न होता. जेव्हा आम्ही साहेबांना निवेदन केलं की आम्हाला महिलांना खूप त्रास होतो पाण्याचा तर आमच्या गल्लीत लगेच त्यांनी 2 बोर पाडून दिले आणि टाक्या पण बसवून पाण्याची सोय करून दिली आणि स्वतः त्यांनी विचारलं आणि काही महिलांचे कामं असले तरी तुम्ही लगेच ते करून घ्या. मग असे आमदार स्वतःहून विचारणारे भेटतच नाहीत ना. मग आम्हाला तरी वाटतंय आम्ही 100% आमच्या सगळ्या महिलांचा सपोर्ट आमदार साहेबांना. नक्कीच आपण पाहतोय की अगदी उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत, अनेक नागरिक माझ्यासोबत आहेत. मला सगळं काय मुद्दा मांडताय तुम्ही नेमकं? मला काय म्हणायचं साहेब, आता जे आमचे विरोधक जे आहेत ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु आरोप करत असताना बिनबुडाचे आरोप करता कामा नये. कारण या 3 टर्ममध्ये आणि ह्या कमीत कमी या 2-2.5 वर्षाच्या तर कालखंडामध्ये मान्य आमदार साहेबांनी मराठवाड्यामध्ये आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी आणलेला आहे. आणि हा रेकॉर्ड ब्रेक निधी जो आहे तो विरोधकाच्या पत्नीनं पडत असल्यामुळं ते कुठंच काहीच सापडत नाही की आता ते सांगतात टक्केवारीचं कोण सिद्ध करून दाखवणार आहे? त्या माणसाने सांगावं की ते खाजगी कुठं तर विरोध करायचा म्हणून करायचं नाही. जो सत्याचा विरोध आहे तो खऱ्यानं करून दाखवा, सिद्ध करून दाखवा की बाबा ह्या ठिकाणी तुम्हाला 5% मागितलं, 2% मागितलं, 1% मागितलं, अर्धा टक्का मागितलं, का टक्केवारी मागितलंय ते तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता का? दाखवू शकत नाही तुम्ही. ज्या वेळेस काकांनी सांगितलं की टक्केवारीचा विषय नाही, आजही उमरगा शहरामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये आमदार साहेब नोकरीला होते त्या महाविद्यालयाच्या पुढून गटार लाईन जात असते, त्यांनी त्याचं नियोजन केले नाही. आणि स्मारकच्या साईडला जे रस्ता केलेला आहे बहुतेक 5 ते 10 कोटीचा निधी ज्यांनी आणलेला आहे. आज तुम्ही जाऊन बघा की तिथं जे कलरिंग केलेलं आहे ते पहिल्याच पावसामध्ये देऊन गेलेलं आहे. कुठंतरी बिनबुडाचे आरोप म्हणतायत, पण आम्ही हे सिद्ध ज्या वेळेस प्रचाराला सुरुवात होईल आम्ही पुराव्यांसहित आणि फोटो सहित ते पुरावे जनतेसमोर मांडू आणि या आमदार साहेबांना या ठिकाणी त्यांचा टक्केवारीमध्ये आजही सांगतो मी काकांना आजही सांगतोय की टक्केवारी कुठं गेलेली आहे आणि काय गेलेली आहे पूर्ण पुराव्यानिशी आम्ही त्याचं उघड करू हे नक्की या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि त्यांनी म्हणतायत आम्ही या ठिकाणी चौकार मारू, पण चौकार बिवकार काहीच नाही. आणि हा जनतेचं त्यांचं भ्रमनिरास केलेला आहे. आणि यावेळेस जनतेने ठरवलेले आहे की या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकातला एक आमदार तयार करायचं. आणि या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत युवकांसाठी. त्यांनी आतापर्यंत 15 वर्ष 12.5 वर्ष काय केले? कुठं नोकरी दिले? कुठं MIDC मधून MIDC मध्ये मोठा प्रकल्प आणला का? शेवटी कुठंतरी निधी आणायचं शेवटच्या टप्प्यामध्ये आणि आचारसंहिता लागल्यानंतर ते
आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता बिल निघणार आहे म्हणून. जर आपण पाहिले तर अगदी उमरगा विधानसभा मतदारसंघ आहे, अनेक नागरिक होते, अनेक पदाधिकारी होते आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आमदार साहेबांनी केलेल्या कामावर काही नागरिक खुश होते तर काही जणांनी त्याला विरोध देखील दर्शवलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं हे सर्व वातावरण कसं असणार आहे, कुठलं चित्र स्पष्ट होणार आहे, विरोधात उमेदवार कोण असणार, या सर्व बाबींवरच येणारी विधानसभा निवडणूक जी आहे ती चर्चेत येणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, उमरगा, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.